राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकररावजी नाईक साहेब यांनी खरं तर महाराष्ट्रामध्ये जलक्रांती केली आणि जलसंधारणाचा नारा दिला, पाणी अडवा पाणी जिरवा। आणि त्यांचा आज 21 ऑगस्ट हा जन्मदिवस आहे आणि हा जयंती उत्सव म्हणून साजरा करत असताना जलसंधारण दिवस म्हणून या ठिकाणी आम्ही जाहीर केलं। आणि या निमित्तानं पाणी आणि माती या दोन्ही बाबी अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि ही लोक चळवळ झाली पाहिजे या दोन्ही विषयाला घेऊन, म्हणून विभागाने हा निर्णय घेतला। माझे राज्यमंत्री इंद्रनीलजी नाईक साहेब असेल, मी असेल, आम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे गेलो, उपमुख्यमंत्र्यांना सांगितलं आणि त्यांनी परवानगी दिली आणि वॉकेथॉन आणि रील स्पर्धा या माध्यमातून आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा सप्ताह आम्ही साजरा केला। आणि आज मला सांगताना अतिशय आनंद होतो आहे की 35 जिल्ह्यामध्ये आज 3 लाखापेक्षा जास्त लोकांनी वॉकेथॉन केलेला आहे। त्याचसोबत जवळपास 3000च्या वर रील स्पर्धेमध्ये ते भाग घेतलेले आहे स्पर्धकांनी आणि करोडो लोकांनी त्याला लाईक केलेलं आहे। म्हणजे पाणी आणि माती, खरं तर आम्ही नारा दिला होता की माती जपा, पाणी जपा आणि सुरक्षित महाराष्ट्र घडवा। या दोन्ही गोष्टीमुळे लोकांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात आम्हाला मिळालेला आहे। पुढे चालूनसुद्धा हा सप्ताह अभियानाच्या स्वरूपात आम्ही राबवणार आहोत आणि त्या माध्यमातून गावोगावी महाराष्ट्रातल्या सर्व गावामध्ये दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी ही चळवळ आम्ही मजबूत करणार आहोत। दुसरीकडे कोर्टामध्ये धनुष्यबाणाविषयीची सुनावणी सुरू आहे आणि यामध्ये धनुष्यबाण गोठवावं अशा प्रकारची ठाकरेंच्या वकिलांनी मागणी केलेली आहे। तुम्ही बंड केल्यानंतर खरं तर 4 वर्षानंतर सुनावणी जी आहे ती सुरू असल्याचं पाहायला मिळते, काय तुमची प्रतिक्रिया यावर? खरं तर सत्यमेव जयते किंवा सत्य परेशान हो सकता है, पराजित नाही असं जर म्हटलं तर मी चुकीचं होणार नाही। कारण ज्यावेळेस सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही उठाव केला होता तेव्हा वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या विचाराला कुठेतरी बाजूला सारल्या जात आहे ही भावना आमच्या सर्वांमध्ये होती आणि शिंदे साहेबांच्या सोबत आम्ही सर्वजण हा उठाव करून आम्ही सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून सरकारमध्ये चांगलं काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे। माननीय न्यायालय जो काही निर्णय देईल तो आम्हाला मान्य राहील, परंतु मला असं वाटते की न्यायालयसुद्धा हे या ठिकाणी पाहणार आहे की जनतेच्या न्यायालयामध्ये खरं तर जनतेचा आशीर्वाद आम्हाला मिळालेला आहे आणि याचा विचार नक्कीच होईल। तुमचाच विजय होईल असा तुम्हाला विश्वास आहे का? नक्कीच विश्वास आहे, कारण जनतेने आम्हाला आशीर्वाद परत दिलेला आहे। जनतेने आशीर्वाद दिल्यानंतर न्यायालयसुद्धा हा विचार नक्कीच करणार आहे की जनतेने आम्हाला वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या विचाराला घेऊन आम्ही समोर चाललो आहे। माननीय एकनाथराव शिंदे साहेब समोर चाललेले आहेत, म्हणून नक्कीच या ठिकाणी सत्य परेशान हो सकता है, पराजित नाही असं म्हणलं तर चुकीचं होणार नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।